नमस्कार मित्रांनो, राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, विधवा, निराधार, परित्यक्त्या अशा विविध प्रकारच्या महिला लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। अतिशय गाजावाजाने या योजनेची अंमलबजावणी होत आहे। या योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील या विविध प्रकारातील महिला लाभार्थी या योजनेमध्ये पात्र झाल्यानंतर प्रतिमाह 1500 रुपयाचं मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि याच्याच करिता राज्यातील लाखो महिलांच्या माध्यमातून आतापर्यंत नारी शक्ती दूत या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, प्रशासनाच्या माध्यमातून मिशन मोड वरती ही योजना राबवली जात आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करत असताना कुठल्याही प्रकारची हायगाई खपवून घेतली जाणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। वेळोवेळी या योजनेसंदर्भात आढावा घेतला जात आहे आणि फक्त पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते अनुदानाचं वितरण केलं जावं याच्यासाठी या योजनेचा लाभ देत असताना फक्त डीबीटीच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत मानधनाचं वितरण केलं जाईल अशा प्रकारचे निर्देश माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवरती अर्ज करत असताना बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे नेमकं बँकेचं खातं कोणते द्यायचे। बरेच जण विचारतात की राष्ट्रीयकृत बँकेचे द्यायचे की पोस्ट पेमेंट बँकेचे द्यायचे की डीसीसी बँकेचे द्यायचे। यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण होणार असल्यामुळे आपलं जे खातं आधार संलग्न आहे म्हणजेच एनपीसीआय डीबीटी लिंक आहे असेच बँक खाते यामध्ये पाहिजेत। ती बँक कोणतीही असो, डीसीसी असो, राष्ट्रीयकृत बँक असो, खाजगी बँक असो किंवा पोस्ट पेमेंट बँक असो, फक्त त्या बँक खात्याला डीबीटी म्हणजेच आधार लिंक असणे आवश्यक आहे। ज्या बँक खात्याला आधार लिंक असेल असंच बँक खातं या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी देऊ शकता। फक्त या ठिकाणी जॉईंट बँक खातं चालणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।